कशी काढली आहे गल्ली गल्लीतून, छोट्या छोट्या एकदम रस्ता एकदम छोटा, नॅरो एकदम नॅरो. हा 1 नंबर, हा 2 नंबर. आपण कशासाठी आलो इकडे, काय चाललंय हे बेशिस्त? हे ढोंगण दाखवते सीझनला. म्हणजे जेव्हा मी सीझनच्या प्रॅक्टिसला जायचो तर तेव्हा माझ्या पप्पांनी मला ही घेतलेली माझी सगळ्यात पहिली बॅट आहे. हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 आणि आजच्या दिवसाची सकाळ थोडी कामांपासून झाली आहे. बिकॉज आता पालखीची थोडी तयारी चालली आहे. उद्या पालखी येणार आहे आमच्याकडे आणि आज आमच्या शेजारी पालखी येणार आहे. तर त्यांच्याकडे पण पालखीला जायचं आहे आणि लोक इकडे पण येतील, पाहुणे जे असतील ते भेटण्यासाठी वगैरे. कारण की आम्ही कालच आलो आहे. तर साफसफाई चालली आहे आणि अजून एक मेन काम चाललं आहे घरामध्ये, ते मी तुम्हाला दाखवतो. चला. हा वाला जो भात आहे हा आई पप्पांनी गेल्या वर्षी लावलेला आणि लावलेला म्हणजे त्यांना आवड आहे. ते लोक येतात गावाला, शेती वगैरे करतात आणि हा तोच भात आहे ज्याच्यामुळे थोडीशी मेहनत मी पण केली होती. उलटा करता येईल ना. अरे नाही अडकला तर येऊ दे खाली. मी पकडलंय. येऊ दे खाली. तुमच्या एकट्यावरती कशाला घेता? तो जा तिकडे, खाली उतर, खाली उतर. थोडा तिरपा करायचं, थोडा आडवणा पूर्ण घाण झाली पुढे. थोडा तिरपा करा. कसं आहे बांधता पण येत नाही. सो आता आम्ही चाललो आहोत मार्केटला, कारण की आज बुधवार आहे आणि जी आमची बाजारपेठ आहे तिकडे आज बाजार भरतो बुधवारचा. तर
थोडा मांसाहारचा विषय घ्यायचा आहे. आणि हे जे तांदूळ सकाळी आम्ही म्हणजे भात होता जो, आता तो देतो, जे सालं काढायची आहेत तर ते पण द्यायचं आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या त्या पण घ्यायच्या आहेत. तर बाजारात जाऊन मग भेटूया. गाडी अशी काढली आहे गल्लीतून, छोट्या एकदम रस्ता एकदम छोटा, नॅरो एकदम नॅरो. आणि आता हे लोक इथे गेलेत दळण द्यायला, दळण नाही साल काढायला. बोला मालिक, मागे घेऊ जरा, गाडी रिव्हर्स करून फिरवून घेतो मग निघताय डायरेक्ट. तर आता एक छोटासा ब्रेक घेतलाय आणि लिंबू सरबतचा पिऊन सांगतो कसं आहे. आंबा 2 मिनटं ग्लास येतो. जरा धर ना पाणी बॉटल आहे ना. असं बाहेर आहे बाहेर. ऊन बघ एवढं आहे, या उन्हात पाहिजेच. दुसरा ब्लॉगर हा बघ. गरम लागतो तुला तर शांत करतो. एक कस्टमर पहिला पडला पा असं जाऊन टाकायचं. जो पहिला ग्लास घेईल घेतला. थोडासा ब्लॉग चालूच आहे आमचा. एकदम झकास. कसं आहे पिऊन सांग. एक बाकी आहे 7 मधला आपण 7. आणि पैसे त्याने दिले शुभमने, आणि हा बोलला मी देईल म्हणून. कधी एक चॉकलेट तरी किलो, एक चॉकलेट. हा एवढा माझ्यापेक्षा किती मोठा आहेस तू. आता स्वतः पण चालू कर परत. हा एवढा तू मोठा आहेस माझ्यापेक्षा 1 वर्षाने. काय नाही मोठं खोटं आहे. आपण कशासाठी आलो इकडे, काय चाललंय हे बेशिस्त. हे ढोंगण दाखवतेस लोकांना तू. एक नंबरचा चिकट माणूस हा, चिकट. पहिल्या नंबरला हा बघा, हा 1 नंबर, हा 2 नंबर. हा नाही हा चिकट 1 नंबर, 2 नंबर. कधीच नाही बोलणार मी घेतो दादा तुला काहीतरी, दादा मी तुला पार्टी देतो. 12वी झाली संध्याकाळी त्याची पार्टी नाही. मग ते तू गप्प, बर्थडे झाला त्याची पार्टी नाही, जॉब लागला त्याची पार्टी नाही. संध्याकाळी काय संध्याकाळी घरी नाही. तू 0 आहेस तू गप. आता गाडीतनं बसून आलाय सगळं. 2 मिनिटं फक्त उन्हातनं भेटला. मला बोलतो मला कसं तरी होता, मला काळोख आलाय. मी बोललो एवढाच काय, एवढंच तर ऊन आहे. होतं तू टोपी घातली, मग ह्याने काय घातलंय, आम्ही शॉर्ट्स वरती आलोय. नको मला बिरी आली. काम पिशव्या पण पकडत नाही. आणि ह्याचा ब्लॉग जर तुम्ही बघितलात ना तर त्याच्यामध्ये ह्या पटेलीमध्ये बोललं 1:30 वाजल्यापासून बसलेलो मी गाडीवर. 1 तास झाले. 2:15 आम्ही जेवायला थांबलो, त्याच्यानंतर हा बसलेला. हा होता काय करतोय तू. धूळ गेले सगळे नाकात ना, माती गेली. एवढं बेकार होऊ नये भाई. काम लावलीत, साफसफाई चालू आहे. बेकार म्हणजे मी आता जस्ट हा फोन माझा पाण्याखाली धुवून काढला, एवढा गरम झालेला फोन. हे बघा घरची सगळी साफसफाई चालली आहे. भाई काय चाललंय, आपण कशासाठी आलोय आपण फिरायला आलेलो आहे, पण आपल्याकडनं काय करून घेतलं जाते. आणि आपण सगळं साफसफाई चालली. हे सगळं आतमधली रूम खाली केली. काय रे नवीन काम आलंय. एक पाईप लिकेज आहे
तो फिक्स करायचा आहे. मी किती सकाळपासून काय काय करतो जा रे इथना टोप्या काय काय At काम least मी करायला इथं नाही बसला बोलत. संडासला जाऊन बसला तिच्या आतमध्ये कोण तू मी इकडे नव्हतो मग मी तिकडे होतो फोनवर बोलवतो तुला दाखवतो व्हेरी गुड तुला दाखवतो खरं फोनवर बोलवतो नंबर जरा फोन पकड दाखव मी कसं करतो ते भाई फुल एकदम ह्याला काय ह्याचे कपडे का काढले कपडे काढले म्हणजे गरम झालेला तो त्याला धुतलाय मी याच्या पाण्याखाली मग सिद्धू वरती पण लाव कुठे वरती तो निघालाय तो अरे हे सध्या टेम्पररी लिकेज थांबवायसाठी येते नंतर हे ते व्हेरी गुड ह्याचं काम बघा साडी थोडी चल. कष्ट मी प्लंबर आहे काय मला काम यायला पट्टी मागितली कोणी ते पाणी जात आहे ना चांगलं नसतं असं पाणी पडलं ना बहिणी केलेलं काम Very nice. आई लफडा लवकर लागते बाई लफडा लागला दोघांमध्ये सरकते, सरकते. हा, इज्जत. तर मित्रांनो आमची सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे. बाय द वे ही जी बॅट आहे ही माझ्या लाईफमधली खूप स्पेशल बॅट आहे आणि माझी सगळ्यात पहिली बॅट आहे. जेव्हा मी शाळेत असताना सीझनला जायचो सीझनला म्हणजे जेव्हा मी सीझनच्या प्रॅक्टिसला जायचो तर तेव्हा माझ्या पप्पांनी मला ही घेतलेली माझी सगळ्यात पहिली बॅट आहे जी सीझनची बॅट होती. आणि त्यानंतर पण एक बॅट घेतली पण मी तेव्हा खूप जास्त बाकी गोष्टींमध्ये होतो म्हणजे शाळेतल्या आणि म्युझिक वगैरे त्या सगळ्यामुळे तर मला क्रिकेट थोडंसं लांब झालं माझ्यापासून. बट आज खूप वर्षांनंतर ही बॅट मला भेटली आणि म्हणून बोललो की खेळूया थोडंसं. खेळताना पण थोडीशी व्हिडिओ काढणे आणि तुम्हाला दाखवतो छोटे छोटे क्लिप्स. ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त एक शेवटचं फायनल टचचं काम चालू आहे जे की वरती हे बांधणं आणि ही झालर आहे हे लावायची आहे. मला त्याचं टोक भेटत नाही जिकडून सुरुवात होते. बस एवढं हे झालं की फ्रेश होणार. सकाळपासून आंघोळ नाही केली आहे. हे बांधून झालं की भांडणं झाली आहे आमची भांडणं चालली आहेत. कोण इनिशिएटिव्ह घेत नाही कामं करायला. एकाला झोपायचं आहे एकाला फोनवर बोलायचं एकाला टाइमपास करायचं तर एकच माणूस सगळं नाही करू शकत ना. दुपारी आणि शेवटी संध्याकाळी परत तिला झाडायला लागलं. तर लफडी चालली आहेत आमची त्यामुळे. आता हे झालं की जाऊन आंघोळ करणार की सकाळपासून नाही केली कामं होती त्याच्यामुळे सकाळपासून नाही केलं आणि उन्हात वगैरे फिरायचं पण होतं. आता एकदा झालं की एकदाच फ्रेश होणार आणि परत जायचं आहे बाजारात कारण की एक दोन कामं राहिली आहेत. आता मे बी बाईकनेच जाईन लगेच जाऊन येईल 10-15 मिनिटाचं काम. मोबाईल सो असं झालं की आता आम्ही इकडे बॅडमिंटन खेळतो आणि जो कॉक असतो तो गेला वरती पत्र्यावर
तर मोठी शिडी नाही आहे, आता जी आहे ती हीच आहे. ही इकडे लागत नाही, लागेल भिंतीला पण वरपर्यंत जाणार नाही, पण टॉप काढायचं आहे. तर छोटासा जुगाड आहे, ताकदीचा प्रयोग. काठी वरच आहे आपली काठी तिथे ठेवली ती जी काल गेलेला ना त्याची आहे. आता यांनी जाऊ धरून ठेवतो, हा जाईल. चल इधर सोमती जातो फ्लॅश मार रे, फ्लॅश मार मला दिसत नाही दिसू अडकला अडकला तू बोल त्या पत्र आला 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 कॉक आला कॉक आला कॉक आला. झालेली आहे. हे खाली आहे रे. कॉक आहे अजून कॉक आहे कुठे कुठे अजून एक आहे. कुठे इकडे इकडे आहे वाटतं आहे काय पण तो पुढे जाम कुठे पुढे पुढे कुठे एवढा काठीने येईल काय पण नाही नाही ना. या जाऊ दे काठी guys. Good night. सो आता जस्ट जेवण झालं आहे आणि आम्ही चाललो एका स्पेशल मोमेंटसाठी. आपल्या व्लॉगमध्ये सुद्धा हे मला दाखवायचं आहे, सो त्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आणि ह्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही, बिकॉज दॅट इज समथिंग की तुम्ही जेव्हा ते स्वतःहून बघाल, ते फील कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील. कारण की मी असं दाखवून तुम्हाला ते कळणार नाही. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तिकडे समोर उभे राहाल आणि ह्या गोष्टी बघाल की कशी पालखी नाचवतात, कोण खांद्यावर कोण डोक्यावर, त्याची मजा वेगळीच असते. सो आता ह्याच्या पुढचे जे फुटेजेस असतील ते सगळे तेच असतील. सो एन्जॉय.